ओके. तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल नेक्स्ट स्टेप बघतो आपण, ज्याच्यामध्ये आपण धातूचं निष्कर्षण कशा पद्धतीने करायचं हे पाहणार आहोत. तर सुरुवातीला एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिॲक्टिव्ह मेटल, तर जे जास्त रिॲक्टिव्ह आहेत त्या मूलद्रव्याचं निष्कर्षण कशा पद्धतीने करायचं ते आपण आता पाहणार आहोत. The metals at the top of reactivity series are highly reactive. Their reactivity decreases down the series. ठीक आहे. तर आपण एक श्रेणी पाहिली पहा, ज्याच्यामध्ये वरती टॉपला जे इलेमेंट आहे ते खूप रिॲक्टिव्ह आहेत आणि जसं आपण टॉप टू बॉटम जातो तसं ही जी रिॲक्टिव्हिटी आहे ती कमी होताना दिसते. फॉर एक्झाम्पल, पोटॅशियम, सोडियम, ॲल्युमिनियम आर रिॲक्टिव्ह मेटल. ठीक आहे. तर याने उदाहरणं सुद्धा दिलेत पहा इथं, पोटॅशियम, सोडियम आणि ॲल्युमिनियमचं. Reactive metal have large capacity to form cation by losing the electron in their outermost shell. ठीक आहे. तर हे जे क्रियाशील म्हणजे ही जी मूलद्रव्ये आहेत ते काय करतात, तर इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि कॅटायन जो आहे तो फॉर्म करतात. त्यासाठी तो त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जे आहे ते डोनेट करतात. फॉर एक्झाम्पल, रिॲक्टिव्ह मेटल्स रिॲक्ट विग्रसली विथ डायल्यूट ॲसिड टू गिव्ह हायड्रोजन गॅस. ठीक आहे. तर या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे पहा, ज्याच्यामध्ये मेटल्स जे आहेत ते डायल्यूट ॲसिड म्हणजेच विरल आम्लाबरोबर त्यांची अभिक्रिया होते आणि हायड्रोजन गॅस मिळतो. हायली रिॲक्टिव्ह मेटल बर्न बाय रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन फॉर्म air at a room temperature. Their extraction has to be done by electrolytic reduction. ठीक आहे. तर ही जी रिॲक्टिव्ह मेटल आहेत ते आपण ऑक्सिजनच्या सोबत ज्या काय करू शकतो, त्यांना बर्न करू शकतो किंवा त्यांच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ही पद्धत आपल्याला वापरावी लागेल. फॉर एक्झाम्पल, द मेटल सोडियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आर ऑप्टेन बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ देअर मोल्टन क्लोराईड सॉल्ट. ठीक आहे. तर हे जे उदाहरण दिलेत पहा या ठिकाणी, सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचं निष्कर्षण जर तुम्हाला करायचं असेल तर या वितळलेल्या क्लोराईड क्षारांचं अपघटन आपल्याला करावं लागेल. इन दिस प्रोसेस metal is deposited on the cathode while chlorine is liberated at the anode. ठीक आहे. तर हा जो मेटल असेल किंवा क्लोरीन जे आहे ते अपोजिट पोलवरती डिपॉझिट होतात. द इलेक्ट्रोड रिॲक्शन ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड टू गेट मेटॅलिक सोडियम आर ॲज फॉलो. ठीक आहे. तर या ठिकाणी जी विद्युत आग्रावरील होणारी जी अभिक्रिया आहे ती या पद्धतीची असेल पहा. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, कॅथोडवरती काय होईल, तर सोडियम जो आहे त्याचं रिडक्शन होईल, तो इलेक्ट्रॉन स्वीकारेल. ठीक आहे. आणि जो ॲनोड आहे त्या ठिकाणी क्लोरीन काय करणार आहे, 2 इलेक्ट्रॉन जे आहेत तो डोनेट करेल. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला तिथं रिॲक्शन पण दिसते. याशिवाय त्याने प्रश्न विचारलेला आहे पहा की मोल्टन मॅग्नेशियम क्लोराईड आणि कॅल्शियम क्लोराईडसाठी सुद्धा आपल्याला रिॲक्शन लिहायची आहे. ते दोन्ही आपल्याला तिथं दिलेले आहेत पहा. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत, ॲल्युमिनियम जो आहे तो इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनने म्हणजे आपल्याला ॲल्युमिनियम ऑक्साईडचं करायचं आहे आणि त्या ठिकाणी जी ओर आहे तिचं नाव आहे बॉक्साईड. ठीक आहे. तर सुरुवात करूया एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचं सिम्बॉल आहे, संज्ञा आहे AL. त्याचा रंग जो आहे तो आहे सिल्वर व्हाईट, ज्याला आपण रुपेरी पांढरा म्हणतो, किंवा त्याचा अनुक्रमांक आहे 13. इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे 283 आणि संयोज आहे 3. ठीक आहे. तर लक्षात घ्या, ॲल्युमिनियम बिंग रिॲक्टिव्ह मेटल डज नॉट ऑकर इन अ नेचर इन अ फ्री स्टेट. ठीक आहे. तर हा जो ॲल्युमिनियम आहे तो अभिक्रियाशील आहे, त्यामुळे तो निसर्गामध्ये मुक्त अवस्थेत आढळत नाही. ॲल्युमिनियम इज थर्ड हायली अबंडंट इलिमेंट इन द अर्थ क्रस्ट आफ्टर ऑक्सिजन अँड सिलिकॉन. ठीक आहे. आणि हा जो ॲल्युमिनियम आहे तो भूपृष्ठामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आढळतो आणि त्याचा 3रा क्रमांक लागतो ऑक्सिजन आणि सिलिकॉन नंतर. ओके. ॲल्युमिनियम इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स ओअर बॉक्साईड आणि त्या ठिकाणी त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा दिलेलं पहा, Al2O3 इंटू NH2O. बॉक्साईडमध्ये ॲल्युमिनियमचं प्रमाण जे आहे ते 30 ते 70% असतं Al2O3चं, आणि जो बाकीचा भाग आहे तो काय असते, गंग पार्टिकल.
इट इज मेड अप ऑफ सँड, सिलिका, आयर्न ऑक्साईड. आणि ह्या ज्या इम्प्युरिटी आहेत त्यांची नावं सुद्धा दिलेली आहेत पहा. आणि अल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन आपल्याला 2 स्टेपमध्ये करता येतं. दोन्ही ठिकाणी आपण जे केमिकल्स यूज करणार आहोत ते वेगवेगळी आहेत. ठीक आहे. तर पहा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड ओर कशा पद्धतीने आहे ते आता आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड ओर. बॉक्साईड इज द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. बॉक्साईड ॲल्युमिनियमची मुख्य धातुक आहे. सिलिका, फेरिक ऑक्साईड अँड टिटॅनियम ऑक्साईड आर द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन बॉक्साईड. ठीक आहे. तर पहा की अलॉंग द मेन ओर ज्या इम्प्युरिटीज आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी नावं दिलेली आहेत पहा. ठीक आहे. त्यानंतर सेपरेशन ऑफ दिस इम्प्युरिटीज इज डन बाय लिचिंग प्रोसेस युजिंग आयदर Bayer's method or Hall's method. In both these method, finally the concentrated alumina is obtained by calcination. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी ज्या इम्प्युरिटी आहेत त्या बाजूला करण्यासाठी आपण बायर्स किंवा हॉल्स या 2 पद्धतीचा वापर करू शकतो. आणि शेवटी जो कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिना आहे तो आपण कॅल्सिनेशनने मिळवू शकतो. तर सुरुवातीला आपण बायर्स प्रोसेस काय ती समजून घेऊया. In the Bayer process, ore is first ground in a ball mill. सुरुवातीला आपण तिचं पावडर्ड फॉर्ममध्ये असं रूपांतरण करतो. ठीक आहे. तर भरडतो असं म्हणूया त्याला. तर देन इट इज लिच्ड बाय हिटिंग विथ अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा. ठीक आहे. ॲट 140 to 150 डिग्री सेल्सिअस अंडर हाय प्रेशर फॉर 2 to 8 hours इन अ डायजेस्टर. ठीक आहे. तर काय करतो बघा या ठिकाणी लिचिंग ज्याला आपण कालच पाहिलं अपक्षालन करतो याचं. तर त्यासाठी कॉस्टिक सोडाचा वापर करतो आणि जे तापमान आहे ते 140 ते 150 डिग्री आणि त्या ठिकाणी हाय प्रेशर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि जो लागणारा कालावधी आहे तो 2 ते 8 तास एवढा आहे. ॲल्युमिनियम ऑक्साईड बिंग ॲम्फोटेरिक इन नेचर, इट रिॲक्ट्स विथ ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म वॉटर सोल्युबल सोल्युमिनेट सोडियम ॲल्युमिनेट. ठीक आहे. तर हा जो ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे तो कसं आहे बघा ॲम्फोटेरिक असं त्याचं नेचर आहे ज्याला आपण उभयधर्मी म्हणतो. तर तो काय करतो बघा या ठिकाणी तो सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर त्याची अभिक्रिया होते आणि वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट त्या ठिकाणी तयार होतं. दिस मीन्स दॅट बॉक्साईड इज लिच्ड बाय सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. ठीक आहे. तर याचा अर्थ काय बघा या बॉक्साईडचं अपक्षालन जे आहे ते सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणामुळे झालं. तर या ठिकाणी अभिक्रिया सुद्धा दिली आहे बघा कशा पद्धतीने होते ते. Al2O3 डॉट 2H2O प्लस 2NaOH ॲक्वियस. तर प्रोडक्ट जो आहे तो आहे सोडियम ॲल्युमिनेट प्लस वॉटर. ठीक आहे. तर या ठिकाणच्या इम्प्युरिटीचा आपण उल्लेख केला बघा त्यांचा काय होतं पुढं. तर द आयर्न ऑक्साईड इन द गंग डज नॉट डिझॉल्व इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. ठीक आहे. हा जो आयर्न ऑक्साईड आहे त्याचं काही ह्या सोडियम हायड्रॉक्साईडवर काही अभिक्रिया होत नाही. इट इज सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. तर तो तुम्ही अगदी फिल्टर करून बाजूला करू शकता. However, silica in the gunk dissolved in aqueous sodium hydroxide to form water soluble sodium silicate. ठीक आहे. पण त्या ठिकाणी जी सिलिका आहे तिचं मात्र या काय म्हणूया आपण सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होते आणि त्यापासून सोडियम सिलिकेट तयार होतं. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणलं बघा ॲक्वेस सोडियम ॲल्युमिनेट इज डायल्युटेड बाय पुटिंग इन वॉटर अँड इज कूल्ड टू 50 डिग्री सेल्सिअस. दिस रिझल्ट इन प्रिसिपिटेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. तर या ठिकाणी काय करतो आपण बघा तर हे जे जलीय द्रावण आहे सोडियम ॲल्युमिनेटचं पुन्हा त्यामध्ये पाणी टाकून त्याला आपण डायल्यूट करतो आणि 50 डिग्री तापमानाला त्याला थंड करतो. ठीक आहे. आणि या ठिकाणी प्रिसिपिटेशन झाल्यानंतर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जे आहे ते त्यामध्ये बाजूला होते. ठीक आहे. तर या ठिकाणी रिॲक्शन दिलं बघा की सोडियम ॲल्युमिनेट प्लस वॉटर सोडियम हायड्रॉक्साईड प्लस ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. तर हे झालं बायर्स प्रोसेसचं. या ठिकाणी आपण सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर करतो हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे कीवर्ड आहेत. म्हणजे बायर्स प्रोसेसने जर तुम्ही बॉक्साईड ओरचं कॉन्सन्ट्रेशन करत असाल तर त्या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईडच वापरायचा आहे. ठीक आहे. तर दुसरी जी प्रोसेस आपण बोललो ती होती हॉल्स प्रोसेस. तर या ठिकाणी सुद्धा आपण काय करतोय जी ओर आहे तिचं पावडरमध्ये रूपांतर करतोय आणि या ठिकाणी लिचिंग करत असताना मात्र सोडियम कार्बोनेटचा वापर करत आहोत आणि ह्या दोघांची अभिक्रिया झाल्यानंतर त्यापासून
ही सोडियम ॲल्युमिनेटच तयार होतं. ठीक आहे. फक्त हॉल्स प्रोसेसमध्ये काय केलं आपण, सोडियम कार्बोनेटचा वापर केलेला आहे. नंतर काय होतं पहा, देन द इन्सुलेबल इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या आपण फिल्टर करतो. द फिल्ट्रेट इज वॉर्मड अँड न्यूट्रलाइज्ड बाय पासिंग कार्बन डायऑक्साईड गॅस थ्रू इट. दिस रिझल्ट इन प्रिसिपिटेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. आणि ज्या काही इम्प्युरिटीज आहेत त्याच्यामध्ये आपण हायड्रोजन गॅस पास करतो. ठीक आहे. आणि त्यामुळं काय होतं बघा, त्या न्यूट्रलाइज होतात आणि तिथं आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा प्रिसिपिटेट पाहायला मिळतो. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी रिॲक्शन सुद्धा दिलेली आहे. तर या ठिकाणी ॲल्युमिनियम जो आहे इम्प्युअर फॉर्ममधला, त्यासोबत सोडियम कार्बोनेट आपण ॲड केलं आहे. या ठिकाणी सुद्धा सोडियम ॲल्युमिनेट तयार झालेला आहे, प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस आणि वॉटर त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर याच सोडियम ॲल्युमिनेटमधून पुन्हा आपण कार्बन डायऑक्साईड गॅस पास करतोय, त्यापासून ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा प्रिसिपिटेट तयार झालेला आहे, प्लस सोडियम कार्बोनेट सुद्धा तिथं आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. तर काय म्हणलं बघा इथं, द प्रिसिपिटेट ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड ऑब्टेन इन बोथ Byers and Hall process is filtered, washed, dried, and then calcined by heating at 1000 degree Celsius to obtain alumina. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी आपण कॅल्साइनाइड जो आहे ते कशासाठी केलं, तर त्या ठिकाणी जे ऑक्साईड आहेत ते आपल्याला रिड्यूस करायचे आहेत. ओके. आणि त्या ठिकाणी हीट जी आहे ती ऑलमोस्ट 1000 डिग्री आहे. ठीक आहे. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हीट प्रोव्हाइड केली, ॲल्युमिनियम ऑक्साईड प्लस वॉटर त्या ठिकाणी तयार झालं. तर एक लक्षात घ्या, आता या ठिकाणी आपण ही झाली स्टेप फर्स्ट. स्टेप सेकंड जी आहे ती आहे इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. ओके. तर काय आहे पहा, जे या ठिकाणी ॲल्युमिनियम तयार झाल्या पहिल्या स्टेपमध्ये ते ऑलमोस्ट एक 97-98 डिग्रीपर्यंत प्युअर असतं. ते आणखीन प्युरिफाय करण्यासाठी आपल्याला या पद्धतीचा वापर करावा लागतो. ओके. म्हणजे इथं जे मिळणारा मेटल आहे ते 100% प्युअर असतं. इन दिस मेथड द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिना, ज्याचा मेल्टिंग पॉईंट ऑलमोस्ट 2000 डिग्री पर्यंत आहे, इज डन इन अ स्टील टँक. ओके. तर या ठिकाणी बघा डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय स्टील टँक आहे. ओके. तर द टँक हॅज अ ग्राफाईट लाइनिंग ऑन द इनर साइड. याची आतील बाजू जी आहे ती ग्राफाईट पासून बनलेली आहे. ओके. दिस लाइनिंग डज द वर्क ऑफ कॅथोड. आणि ही जी ग्राफाईट लाइनिंग आहे ती कॅथोडचं काम करते. अ सेट ऑफ ग्राफाईट रॉड डीप्ड इन द मोल्टन इलेक्ट्रोलाइट वर्क ॲज अ ॲनोड. ठीक आहे. यासोबतच हे जे येलो कलरचे आहेत बघा ते सुद्धा ग्राफाईटचेच रॉड आहेत आणि ते ॲनोड म्हणून कार्य करतात. क्रायोलाइट बघा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे, प्लस फ्लुलस्पार आर ॲडेड इन द मिक्सचर. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी ज्या ह्या मिश्रणामध्ये मिसळल्या जातात कशासाठी बघा, टू लोअर इट्स मेल्टिंग पॉईंट अप टू 1000 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. तर ह्या ज्या द्रावणाचं सुरुवातीला किती होतं, 2000 डिग्री तापमान होतं, तर ते 1000 पर्यंत आणण्यासाठी हे दोन गोष्टी याच्यामध्ये ॲड केल्या जातात. बघा प्रश्न हा सुद्धा होऊ शकतो. नेक्स्ट पार्टमध्ये काय होतं पहा, द ॲल्युमिनियम इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट. कॅथोड काय आहे, तर ही ग्राफाईट लाइनिंग आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जो ॲल्युमिनियम आहे तो डिपॉझिट होईल इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर. मोल्टन ॲल्युमिनियम बिंग हेवियर दॅन इलेक्ट्रोलाइट इज कलेक्टेड ॲट द बॉटम ऑफ टँक. ठीक आहे. आणि जो वितळलेल्या स्वरूपातला ॲल्युमिनियम आहे तो या द्रावणापेक्षा वजनाने म्हणजे वजनदार असतो, त्यामुळे तो खाली गोळा होईल. इट इज टेकन आउट फ्रॉम देअर फ्रॉम टाइम टू टाइम. ऑक्सिजन गॅस इज रिप्लेटेड ॲट ॲनोड. ठीक आहे. आणि काय होईल बघा, या ठिकाणाहून तो वेळोवेळी बाजूला काढला जाईल. ठीक आहे. आणि जो ऑक्सिजन आहे तो कुठं होणार आहे, तर ॲनोडवरती डिपॉझिट होणार आहे. ओके. तर या ठिकाणी बघा रिॲक्शन सुद्धा दिलेली आहे बघा. जे इलेक्ट्रोड रिॲक्शन आहे ते अशा पद्धतीने असेल. तर ॲनोडवरती बघा 2O2 मायनस, तर या ठिकाणी O2 प्लस 4 इलेक्ट्रॉन, हे म्हणजेच ह्याचं ऑक्सिडेशन होणार आहे. ठीक आहे. आणि जो ॲल्युमिनियम आहे तो मात्र काय करेल, इलेक्ट्रॉन स्वीकारेल. ठीक आहे. म्हणजेच कॅथोड रिॲक्शन Al3 प्लस प्लस 3 इलेक्ट्रॉन आणि ॲल्युमिनियम जो आहे तो लिक्विड स्टेटमध्ये मिळेल, म्हणजे त्याचं रिडक्शन होईल. ओके. तर पहा, द लिबरेटेड ऑक्सिजन रिॲक्ट विथ ॲनोड टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड गॅस. ठीक आहे. जो ऑक्सिजन या ठिकाणी बाहेर पडतोय तो या ॲनोडचे जे रॉड आहेत बघा त्याच्याशी रिॲक्ट होतो आणि ते कशापासून बनले, कार्बनपासून, आणि त्यापासूनच कार्बन डायऑक्साईड गॅस तयार
होतं. द ॲनोड हॅव टू बी चेंज फ्रॉम टाइम टू टाइम ॲज दे गेट ऑक्सिडाइज ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिना. ठीक आहे. तर हे जे ॲनोड आहेत ते वेळोवेळी बदलायला हवे, कारण त्याची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते. ठीक आहे. मग त्यामुळे त्याचं काम जे आहे ते व्यवस्थित चालणार नाही, त्यामुळे ते वेळोवेळी चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ओके, तर तो परीक्षेला येऊ शकतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल आपण पाहणार आहोत.